खात असतो, पण मला तोंडाला पाणी सुटलेलं आहे. येऊन पाहिलं मी तर शानूने बघा किती छान सगळं असं सेट केलेलं आहे. काटोलेच म्हणत असते, तर याची भाजी करायची आहे मला फर्स्ट टाइम. तर गरमागरम काय नाश्ता आणलेला आहे, सरप्राईज आहे वाटते, सांगत नाही मला काय आहे म्हणून. तर बघूया काय आणलं तर गरम गरम मस्त. बापरे, नुक्कड कचोरी पण भेटते का इथं? कधीपासून? आजच दिसलं सकाळी. हो का? आपल्या वर्धेत तर होतच आहे नुक्कड कचोरी आणि सांबार वडी. साई मंदिरपाशी मिळते, खूप छान टेस्टी मिळते. आम्ही गेलो की नक्कीच खात असतो, पण मला तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर तर मंडळी, मस्त गरमागरम सांबार वडी आलेली आहे आणि नुक्कड कचोरी सुद्धा आलेली आहे. तर टेस्ट करून बघूया कशी आहे तर. आणि हो, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि आता आम्ही नाश्ता करतो, मस्त गरमागरम. टेस्ट बघूया कशी आहे तर. पहिल्यांदा लागलं का? छान आहे, छान टेस्ट आहे आणि गरम गरम आहे तर विषयच काही वेगळा आहे. आता हे चेक काय म्हणतात त्याला, टेस्ट करून पाहते नुक्कड कचोरी. तिथल्यापेक्षाही चांगली वाटत आहे कचोरी. तिथे जी भेटते ना त्याच्यापेक्षा छान टेस्टी लागत आहे. तर या मग मंडळी, मस्त गरमागरम नाश्ता करायसाठी आम्ही आता नाश्ता करून घेतो. आणि खरंच छान टेस्टी असा नाश्ता आहे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायला येत असेल तर आमच्या घराच्या मागेच, म्हणजे क्वार्टरच्या मागेच शाळा आहे. आणि आता 15 ऑगस्ट वगैरे आहे, त्याच्यामुळे तिथे प्रॅक्टिस चालू आहे. तर चला मग मंडळी, आम्ही आता पटकन नाश्ता करून घेतो. तुम्ही खाल्लं की आत्ताच खाताय? हो का? कसं आहे, चांगलं आहे ना? छान आहे. शानू, तुला आवडलं? नुक्कड कचोरी शानूची फेवरेट आहे. मिरची खात आहे शानू तू? शानू मिरची खात आहे? बापरे बापरे बापरे. मला वाटलं ना शानू मिरची पण खाणार म्हणून, कारण की एवढी गोड घाशी होती ती. लहानपणी तर बिलकुल तिखट खात नव्हती, पण आता ते मिरची खाऊन राहिली. काहीच नाही वाटलं तुला तिखट? की मोबाईल चालू चालू आहे म्हणून तसं दाखवत आहे? खरंच का? खरंच? बापरे, अरे रे 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 रे. बाप रे शानू, गरम आहे हिशोबानं खा. सांबारवडी गरम गरम आहे. चला मी पण आता नाश्ता करून घेते. तर छानशा आणि टेस्टी अशा नाश्त्यानंतर आता छानसे असे कामंसुद्धा करायचे आहे. बघा कसे कामं पडलेले आहे. तर मस्त आता जसा नाश्ता केलेला आहे ना मस्तवाला, तर मस्तपैकी कामं पण निघालेले आहे. तर हे छान मस्त कामं करून घेते मी. घरातले पूर्ण, घरातली झाडझूड वगैरे सगळं 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 व्हायचं आहे. पहिले मी माझ्या व्लॉगचं काम करून घेतलं आणि त्यानंतर आता करत आहे कामं. तर आता मस्त असे गाणे लावून देते आणि बढियापैकी कामं करत बसते. आणि माझ्या शानूनी इकडे बघा, तिने पण तिची कामं काढलेले आहे. हे बघा, तिला हे एक काम आणि ड्रेसिंग टेबल साफ करायचं काम खूप जास्त आवडते. तर ती आता हे पूर्ण तिचा जो खाना आहे अभ्यासाचं ठेवते ही त्याच्यात, तर ते पूर्ण साफ करून घेत आहे. बाई माझी गुणाची. तर या गोष्टी मला तिला सांगावं लागत नाही, ती स्वतःहून म्हणजे स्वतःच्या मर्जीने करते. स्वतःच म्हणते की मम्मी मला हे काम करायचं आहे म्हणून आज. तर तिने बघा, तिच्या पुस्तकांच्या ह्याच्यात बघा काय काय ठेवलेलं आहे. हे सगळं काही तिचं आहे. तिचं आहे. यात तिचे पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे आहे. आता त्याच्यासाठी आज फाईल घ्यायची आहे, कारण की यामध्ये किती दिवस ठेवणार ना. तर सध्याचं हे ठेवलेलं आहे, याच्यामध्ये हरपलं नाही पाहिजे म्हणून. आणि छान मस्त असं चित्र काढलेलं आहे. आणि बघा हे सुद्धा ठेवलेलं आहे यामध्ये. तर हे अंगणवाडीचं हे आहे काम, ते त्याला पुस्तक. यामध्ये किती किती वर्षाचे इंजेक्शन्स वगैरे नाही का दिलेले असते. तर म्हणजे असं 5 वर्षाचं 3 वर्षाचं असं पहिलेपासून जे इंजेक्शन दिलेले आहे ना, तर त्याचं ते बुक आहे, अंगणवाडीमधून मिळते. आणि तिचं म्हणणं असं की मला हे मम्मी माझ्यासोबतच ठेवायचं आहे आणि मी त्याला असं बरोबर ठेवणार म्हणून. तर तिला पण माझ्यासारखी एक सवय आहे की आठवणी अशा कलेक्ट करून ठेवायच्या. चल मग शानू, कर तू तुझं काम.
हां, आणि मी करते माझे काम. तर झालेलं आहे सगळं साफसूफ. आता शानू तिकडलं तिचं तिकडलं ते अभ्यासाचं जे साफसूफ करायचं होतं ते झालेलं आहे. आता ड्रेसिंग साफ करून घे म्हटलं तिला तिचा. तर ते तीच करते ड्रेसिंगकडे मी आजकाल पाहत पण नाही की काय करायचं आहे काय नाही. तर तिला सुट्टी असली का ती ड्रेसिंग करून घेत असते. आता ती तेच करत आहे. आणि इकडे हे जे आता आपले कपडे आहे ना, तर हे कपड्यांना पूर्ण शिलाई मारायची आहे, त्याच्यामुळे इथे कपडे ठेवलेले आहे पूर्ण. तर ब्लाऊज वगैरे पुन्हा ड्रेस वगैरे आहे, तर काही फिटिंग करायची तर ते आहे. आणि मशीनचं मेन काम राहिलेलं होतं म्हणून एवढे सर्व कपडे संघळलेले आहेत. तर हे तुम्हाला त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं की आपल्या पिनचा काय उपद्रव झालेला, तर म्हणून आता यांनी नवीन पिन आणली आणि आता ते लावून देत आहे. हे पिन लावून छोट्या छोट्या गोष्टीवरून भरपूर मोठं काम ओढू शकते. मग किती मोठं काम वाढलं होतं माझं त्या दिवशीचं. याचं काय करू, टाकून देऊ का राहू देऊ, कामी येईल. हे फक्त याच्या एवढूशा याच्यामुळे माझं त्या दिवशीचं काम अडत होतं एका याच्यामुळे. पण आता केलं मी कसं बसं. बरं झालं की ते बेल्ट व्यवस्थित होता म्हणून काही ना काही ॲडजस्ट झालं आपलं. आता पिन लावल्यावर काही टेन्शनच नाही आहे. एक माझ्या सासूबाईंचं ब्लाऊज शिवायचं आहे, तर ते ब्लाऊज शिवून द्यायचं आहे. ही साडी हे बघा, हे आम्हीच घेतली होती साडी, आम्ही म्हणजे त्यांच्या मुलांनी घेतली साडी. तर खूप छान अशी साडी आहे, पण अजूनपर्यंत त्यांना घालायचा मुहूर्त निघालेला नाही आहे, कारण की ब्लाऊज व्हायचा आहे शिवून. तर ते जबाबदारी एक माझी आहे. त्या म्हणत होत्या की नाही तुझ्याकडून होत असेल तर बाहेर टाकून दे म्हणून. पण मला असं वाटतं की एवढं चांगलं ब्लाऊज उपयोगात पडणार नाही आणि त्यांना माझ्याच हातचे ब्लाऊज व्यवस्थित बसतात, त्याच्यामुळे ते घरीच शिवून घेणार. आज बघते मी कापून घेणार आज ब्लाऊज. कैची पण आता आपली व्यवस्थित झालेली आहे. पिन झालेली आहे व्यवस्थित आणि आता आपण आजपासून मशीनवर काम करू शकतो. जे नाही काही तर हे जे टॉप ठेवलेले होते ना मी इथे, थोडे टॉप तरी करणं झाले पाहिजे आज. आणि उद्यापासून थोडंसं ब्लाऊज थोडं करत ब्लाऊजसुद्धा शिवून घेणार. तर येऊन पाहिलं मी तर शानूने बघा किती छान सगळं असं सेट केलेलं आहे. सगळं इथे ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित सेट केलं आहे. छान, व्हेरी गुड, छान. तर जस्ट माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी धावपळ करत निघाली आपल्या बगीच्याकडे. कारण की अहो थांबा, कारण की हे मारत आहे तणनाशक आणि त्यांना माहिती नाही कुठले झाडं कोणचे कुठे आहे. तर म्हणून मग इथं मारला का, याच्यावर मारला, याच्यावर कुठं मारला, तिथं मारला ना. थांबा, ऐका ना, थांबून जा 2 मिनटं. हे बघा तिकडं पण पाहिजे, तिकडं वाल आहे, तिकडं मारला का, तिकडं वाल निघाला आहे. शानू तिथंच थांब. हे बा, हे कोवळ्याचा वाल आहे, दिसला. हो, बकेट आणि शानू ते तिची तुला चप्पल घाल आणि तिची बकेट तिकडे मारतच नाही ना, राहू दे ना. मारून घ्या ना. आणि हे इथं मारा लागते मेन म्हणजे, पण इथं वाल आहे. वाल गिल कसा लक्षात ठेवा ना तुम्ही. हे फांती आपल्याला नाही का, हे जे आहे ना, हे बघा इथले आपले भेंडीचे झाडं मोठे झाले आहे, पण याला अजूनपर्यंत कळ्या वगैरे काही आलेल्या नाही आहे. 4 मिलीबग्स दिसून राहिले. भेंडीच्या झाडावर मिलीबग्स लवकर बसतात, काहीतरी करावं लागेल. आहे याला पण कळ्या दिसत आहे थोड्याफार. तसं भेंडी लवकर लागते म्हणा. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं मी की तिकडले जे आपले झाड आहे त्याला तर कळ्या येणं चालू पण झालं आहे. आणि आता बघा फवारा मारताना यांनी काय केलं, एका तुरीच्या झाडावर मारून पण दिलेला आहे फवारा. तर असं असते म्हणून मी धावपळ करत आली. माझं सगळं राहू दिलं आवरायचं लिमिटकडे. फवाऱ्याच्या नादात माझा स्वयंपाक अजूनपर्यंत व्हायचा आहे. तर स्वयंपाक करून घेते मी. अर्धा झाला आहे. मी कुकर वगैरे लावून ठेवला होता आणि कणिक पण भिजून झाली आहे. फक्त भाजी फोडणी द्यायची आहे. आणि आज करायची आहे मला, मी पहिले हात वगैरे धुते छान. कटोले म्हणते की काटोले म्हणते की कटवले काय, तर आमच्याकडे काटोलेच म्हणत असते. तर याची भाजी करायची आहे मला. फर्स्ट टाइम करत आहे मी.
हे ना खूप कमी मिळतात आणि त्यातही महाग पण खूप असतात. कमी मिळल्या कारणाने महागसुद्धा असतात आणि ह्या सीझनमध्ये मिळते कटोले वगैरे आणि चांगलं असते म्हणते खाणं आणि भाजी तर खूप छान लागते म्हणते. यांना तर खूप आवडते भाजी. ते मला कधीचे मागच्या वेळेस पण मागे लागले होते की कटोल्याची भाजी करशील पण त्यांना आणायलाच नाही मिळाले कटोले कारण की खूप रेअरली मिळतात ते. तर चला मंडळी, मी याच्या बिया ठेवलेल्या आहे आणि यामध्ये पण बी आहे. तर हे कटोलं मी असंच वाळू देते. काही पिकलेले होते तर ते 2-3 ठेवलेले आहे. तर याला असंच वाळू देणार आणि त्यामध्ये आपण कटोल्यांचा वेलसुद्धा लावून घेऊ. तर चला मग मंडळी, आता मी पटापट भाजी करून घेते आणि रेसिपी जी आहे ते मी शेअर करते तुमच्यासोबत. चला. तर हे बघा, मी काय केलं, कटोले जे आहे ते छान असे स्वच्छ धुवून टाकले आणि नंतर याच्यातल्या सगळ्या बिया वगैरे काढून अशा पद्धतीनं काप केलेले आहे. थोडंसं मीठ टाकून ठेवणार जेणेकरून याचा जो काही कडूपणा आहे तो निघून जाईल. तर या कटोल्याची भाजी जी आहे ते आपण मला वाटते वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, पण मी एकदम सिंपलशी अशी भाजी केलेली आहे. जशी कारल्याची करत असते ना तर तशीच टाईपची केलेली आहे. तर इथे मी छान मस्त पहिले सर्वात आधी जिरं टाकलं, तेल टाकलं, त्यामध्ये जिरं टाकलं, मस्त कांदा टाकलेला आहे भरपूर. या अशा भाज्यांमध्ये ना कांदा भरपूर असला ना तर खूप छान चव लागते. कांदा वगैरे झाला त्याच्यानंतर मग लसूण काढून टाकला. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये तिखट, मीठ आणि बाकी तर काही नाही, तिखट मीठच टाकलेलं आहे मसाल्यांमध्ये. बाकीचे गरम मसाले वगैरे काही टाकलेले नाही आहे. तिखट आणि हळद टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकलेला आहे टमाटर एक आणि त्याच्यावर टाकलेलं आहे मीठ आणि चवीनुसार आणि त्यानंतर यामध्ये थोडासा गूळ टाकलेला आहे जेणेकरून थोडासा जरी कळवटपणा असणार तर तो निघून जाईल. आणि आपण तर कटोल्याला मीठ लावून ठेवलेलंच होतं. मग यामध्ये टाकलं पाणी आणि इकडे आपली फोडणी जी आहे ते तयार झालेली होती. तर यामध्ये आता जाणार काटोले. तर हे अशा पद्धतीने भाजी केलेली आहे मी आणि खूप छान चविष्ट अशी झालेली होती. आणि ही भाजी ना खूप कमी मिळते आणि असं म्हटलं जाते की या भाजीच्या वेलावर म्हणजे काटोल्यांच्या वेलावर साप जास्त असतात म्हणून हे जे आहे खूप रेअरली मिळतात. तर चला मग मंडळी, या मस्त जेवण करायला. झाली. दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी माझं व्हिडिओचं काम करून घेतलं. त्यानंतर ना शानूला ट्युशनमध्ये पाठवलं. ती आली ट्युशनवरून. त्याच्या आधीच आमचं वेळेवर प्लॅन करावं लागलं की बोरगावला जायचं आहे म्हणून, कारण हे चाललेले आहे कामानिमित्त बाहेर गावी. त्याच्यामुळे मला पटापट जे कपडे आहे ते पॅक करावं लागले. 2 ड्रेस आणि शानूचे एक ड्रेस आणि शानूचा एक ड्रेस. तर हे सगळं कपडे पॅक केले आणि निघालेलो आहो आम्ही जायसाठी. कपडे आज वाळलेले नव्हते व्यवस्थित, आभाळ असल्या कारणाने. तर पूर्ण कपडे घरात तारावर वाळू घातले आणि जे काही उरलेलं होतं ना सकाळचा स्वयंपाक तो घेऊन चालली आहे करणसाठी. आता जाता जाता त्याला देऊ म्हटलं. त्यानंतर हे बघू शकता, आज मी एवढे कपडे टाकलेले होते धुवायसाठी तर पूर्ण घरभर कपडेच कपडे होते. प्लॅन झाला. प्लॅन काय अशा वेळेस मला जावंच लागते, कारण आता हे म्हणताय उद्या सुट्टी आहे तर मग तू इथे एकटी राहून काय करते. तर त्यांना कामानिमित्त बाहेर जायचं आहे कामानिमित्त बाहेर गावी. त्याच्यामुळे मला इथे एकटी न राहता ते म्हणत आहे की तू आईकडे चालली जा. म्हणजे उद्या रविवार आहे त्याच्यामुळे सुट्टीच आहे शानूला. त्याच्यामुळे मग आता इथे एकटी राहून काय करते, तर मी चाललेली आहे आता तिकडे. आणि हे नेहमीच होतं माझ्यासोबत. घरी आल्यानंतर यांनी जेवण वगैरे केलं आणि हे निघून गेले त्यांच्या कामासाठी आणि आम्ही इथे बघत होतो संध्याकाळी हा मूवी, जो की खूपच छान आणि इतका कॉमेडी आहे की कधी पाहिला तरी असं बोर नाही होत. तर चला मग मंडळी, आता आजच्या व्लॉगला करते मी इथेच एंड. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला आणि विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. बाय.